नमस्कार. काल तुमच्या कमेंट वाचल्या आणि दिवस धन्य झाला. तुम्हा सगळ्यांना खूप थँक्यू. चिमुकलं जग, तिच्यावर एवढं प्रेम केलं तुम्ही. सगळ्यांनी कौतुक केलं. काहींनी तर कादंबरी इतक्या लवकर का संपवली असंही म्हटलं आहे. इतक्यात कादंबरी थांबवू नका, आणखीन काही भाग येऊ देत असं हक्काने सांगितले. तुमच्यासाठी लिहिण्यात मला आनंदच आहे. म्हणून आता मला तुम्हालाच विचारायचं आहे, चिमुकलं जग भाग 2 असे काही एपिसोड कंटिन्यू करूया की कोणती तरी नवीन कादंबरी लिहायचा प्रयत्न करू? सगळ्यांनी आवर्जून कमेंटमध्ये मला आजच्या आज नक्की कळवा. त्याप्रमाणे लिखाणाला सुरुवात करेन. कमेंटची वाट पाहते हं. तोपर्यंत आजची कथा. एक दिवस. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. सावेसाहेब, तुम्हाला सर आत बोलावतायत असं म्हणत पिऊन काकांनी टेबलावर 5-6 फाईलचा गठ्ठा ठेवला. प्रदीपने मग घड्याळाकडे पाहिलं. 5:45 वाजून गेले होते. आता यानंतर सरांनी बोलावलं म्हणजे आणखीन काही काम देणार. अजून उशीर होणार. प्रतिमाने काही सामानाची लिस्ट दिली होती. बाबांची औषधंसुद्धा आणायची होती आणि त्यानंतर आज तिच्याबरोबर देवळातसुद्धा जायचं होतं. पण उशीर झाला तर मग बाकी सगळी कामं होतील, पण तिच्याबरोबर बाहेर जाणं मात्र होणार नाही. काहीही झालं तरी आज उशीर होता कामा नये. ते चटकन उठले आणि सरांच्या केबिनमध्ये गेले. प्रदीप, या ना, बसा ना. थोडं काम होतं तुमच्याकडे, सर म्हणाले. बोला ना सर, काय काम होतं? प्रदीप सावेंनी विचारलं. तुम्हाला तर माहिती आहे, म्हात्रे मॅडम आजारी आहेत. त्यांचं काम बरंच पेंडिंग आहे. किमान 10 दिवस तरी त्या येणार नाहीत. आता इतर सगळ्यांकडेच वर्कलोड आहे. मला काय वाटतं, थोडे दिवस तुम्ही त्यांचं काम कंटिन्यू करा. सर असं म्हणताच प्रदीप सावेंचा चेहरा पडला. सर, माझ्याकडे सुद्धा खूप वर्कलोड आहे हो. संध्याकाळी रोजच जायला उशीर होतो. कामाला मी नाही म्हणत नाही, पण एकट्याने एवढी सगळी कामं जमतील असं वाटत नाही मला. यावेळेस प्रदीप स्पष्टच म्हणाले. तुमचंही बरोबर आहे. एकावर तरी किती लोड टाकायचा. पण खरं सांगू, हे कामच एवढं महत्त्वाचं आहे की इतर कुणावर विश्वास देखील ठेवता येत नाही आहे मला. मी काय म्हणतो, निदान पुढचे 3-4 दिवस तरी तुम्ही हे काम सांभाळा. तोपर्यंत मी दुसऱ्या कुणाला तरी तयार करतो. प्लीज यावेळेस मॅनेज करा. सर म्हणाले. ओके सर, म्हणत प्रदीप बाहेर पडले. बाहेर पडल्यावर फायलींचा गठ्ठा त्यांना खुणावतच होता. त्यांनी महत्त्वाच्या 2 फाईल समोर ठेवल्या, बाकी सगळ्या बाजूला करून ठेवल्या. प्रतिमाला फोन करून सांगायची हिंमत होईना म्हणून मेसेज करून टाकला. ऑफिसमध्ये अचानक काम आलं आहे, उशीर होईल. पण नेहमीसारखा ठीक आहे, सांभाळून या, मी मॅनेज करेन असा तिचा रिप्लाय आला नाही. मग ते आणखीन काळजीत पडले. एकीकडे बायकोचा राग, दुसरीकडे कामाचं प्रेशर. ऑफिसमधून निघाले तेव्हा 7:30 होऊन गेले होते. घरी पोचेपर्यंत 9:15 होणार. खिशातली सामानाची लिस्ट पाहिली, औषधांची लिस्ट पाहिली. त्या सगळ्या गोष्टी खरेदी केल्या आणि मगच ते घरी आले. त्यांना वाटलेलं प्रतिमा काहीतरी बोलेल, चिडेल किंवा रुसेल तरी. पण तसं काही घडलं नाही. आलात तुम्ही? हातपाय धुवून घ्या, मी जेवण वाढते, एवढं मात्र म्हणाली. किचनमध्ये गेली. प्रदीपनं आश्चर्य वाटलं. मुलं जेवून झोपून गेली होती. सकाळची शाळा असल्यामुळे लवकर उठायला लागायचं. त्यामुळे प्रतिमा त्यांना लवकर जेवण द्यायची, लवकरच झोपायला लावायची. त्यांनी बाबांकडे पाहिलं. ब्लँकेट घट्ट हातात धरून तेही झोपून गेले होते. मग प्रदीप फ्रेश होऊन आले. प्रतिमाने जेवण वाढलं. तू जेवलीस प्रतिमा? त्यांनी भीतभीतच विचारलं. नाही हो, आज मला भूक नाही. ती असं म्हणाल्यावर त्यांना जास्त काळजी वाटली. का गं, रागावलीस माझ्यावर? त्यांनीसुद्धा निराशेनेच विचारलं. नाही हो, तुमच्यावर काय रागावू? राग तर आपल्या नशिबावर आहे असं म्हणत त्या उठल्या. प्रदीपना फार वाईट वाटलं. त्यांनी प्रतिमाचा हात पकडला. थांब ना, बस, मी जेवेपर्यंत तरी बस. प्रतिमा बसली, पण पाठीतून एक कळ गेली. आई गं, काय झालं प्रतिमा? काही त्रास होतोय का? त्यांनी काळजीने विचारलं. अहो, 2 दिवस पाठ दुखतेय खूप. का गं, काय झालं? काही जड उचललं होतंस का? हे विचारताना त्यांच्या मनात असंख्य विचार आले. प्रतिमा जर म्हणाली असती, हो, इतकी वर्ष तुमच्या संसाराचा गाडा तर उचलत राहिले, हे ओझंच नाही का? ती असं म्हणाली असती तर त्यांच्याकडे काय उत्तर होतं? अहो, जड तर उचलावंच लागतं ना, त्याच्याशिवाय काही पर्याय आहे का? प्रतिमा एवढंच म्हणाली. प्रदीप काही बोलू शकले नाहीत. प्रतिमा सकाळी 5ला उठायची, सगळ्यांचे जेवण, डबे, घरातली कामं करायची. परिस्थिती एवढी नव्हती की कुणी मदतनीस ठेवता येईल. मुलं घरी आली की त्यांचा अभ्यास, त्यांचं क्लास तीच पाहायची. त्यातूनही वेळ मिळाला तर डेटा एंट्रीची कामंसुद्धा करायची. पण आता तेही फार होत नसे, कारण बाबा पडल्यापासून तिचा सगळा वेळ बाबांमध्येच जायचा. ते अगदी बेडवर नसले तरी आता त्यांना स्वतःहून उठून हिंडता फिरता येत नसे. अंघोळीसाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी त्यांना प्रतिमाची मदत घ्यावी लागत असे. काठीने सुद्धा त्यांना आता एकटं चालणं कठीण झालं होतं. प्रदीपना ते कळत का नव्हतं? पण त्यांच्याकडे काय पर्याय होता? बाबांना सांभाळायला कोणी दुसरा माणूस ठेवला तर दिवसाचे 1000 रुपये मागतात. आपला पगारही तुटपुंजा. एवढे पैसे कुठून आणायचे?
प्रतिमा, उद्यापासून ना मी लवकर उठत जाईन. तुला आणखीन थोडी मदत करत जाईन. एक काम करू, मशीनला लावलेले कपडे मी आल्यावर वाळत घालीन. रात्रीची भांडीसुद्धा मीच घासत जाईन. भाजी वगैरे निवडायची असेल तर सांग मला. ऑफिसमधून आल्यावर तेही करत जाईन मी. त्यांचं समजुतीचं बोलणं ऐकून प्रतिमाताईंना तर रडूच फुटलं. अहो, माझं ओझं तुम्ही घेतलं काय आणि तुमचं ओझं मी घेतलं काय? त्रास दोघांनाही होणार. लग्नाला 15 वर्ष झाली. या 15 वर्षात एकही संपूर्ण दिवस मोकळा असा मिळालाच नाही. तुम्ही प्रत्येक वाढदिवसाला मला विचारता ना, सांग प्रतिमा, वाढदिवसाला तुला काय गिफ्ट हवं? प्रत्येक वर्षी माझ्या मनात हेच येतं की सांगावं, मला फक्त एक दिवस मोकळा द्या. ज्या दिवशी लवकर उठण्याचं टेन्शन नसेल, जेवण बनवायची घाई नसेल, कुणाला काय हवं काय नको हे पाहण्याची सक्ती नसेल, मुलं अभ्यास करतायत की नाही, बाबा झोपले आहेत की नाही, त्यांची औषधं राहिली आहेत का, किचन ओट्यावर भांडी पडली आहेत का, कपडे वाळत पडले आहेत की नाही, संध्याकाळी भाजी काय करू, भाकरीचं पीठ तर संपलं नाही ना, असे कोणतेही प्रश्न ज्या दिवशी मनात येणार नाही, असा माझ्या आयुष्यातला एक दिवस मला हवा आहे. सगळ्यांचं करून करून थकले मी. कुणाबद्दल माझी काही तक्रार नाही. मुलं त्यांच्या त्यांच्या परीने त्यांची त्यांची कामं करून जातात. वेळेवर शाळेत जातात, शाळेतून आल्यावर अभ्यास करतात. काही अडलं तर विचारतात मला. देईन तो डबा घेतात. कधीतरी भजी कर किंवा खीर कर असा हट्ट करतात. बाबांचाही तसा काही त्रास नाही. हेच का केलंस? तशीच का वागलीस? तसं काही नाही. उलट कोणत्याही प्रकारची कटकट नाहीच. त्यांना उठायचं जरी असेल तरी बिचारे म्हणतात, प्रतिमा जरा येतेस का गं? प्रेमानेच बोलतात. तुमच्याबद्दल तर काय बोलू, तुम्ही तर माझ्या बरोबरीने उठता, सकाळी होईल तशी मदत करता. कधी भाजी खारट झाली, वरण अळणी झालं म्हणून तक्रार करत नाही. येताना बाजारहाटसुद्धा करून येता. आल्यावरसुद्धा मला होईल तेवढी मदतच करता. पण तरीही परिस्थितीने मी खूप खचले हो, थकले आता. असं वाटतं काही करायला माझ्यात ताकदच नाही, मनात उत्साह नाही. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी मी फक्त फिरतेय आणि फिरता फिरताच मी एक दिवस मरून जाईन की काय असं वाटतं. बोलतानाच प्रतिमाला रडू आलं. प्रदीप एकदम घाबरले. अगं अगं, असं नको ना म्हणूस. मला सांग, काय हवं आहे तुला? काय होतं आहे तुला? डॉक्टरांकडे जाऊया का? इथपर्यंतच ते बोलू शकले. तू 4 दिवस माहेरी जा असं बोलायची मात्र हिंमत झाली नाही. नाही हो, डॉक्टर वगैरे काही नको मला. मला फक्त माझ्या आयुष्यातला एक मोकळा दिवस हवा आहे, जिथे फक्त मी आणि तुम्हीच आहात, बाकी कुणी नाही. सकाळी उठून एसटीत बसू, कुठेतरी देवदर्शनाला जाऊ, तिथेच प्रसाद घेऊ, निवांत शांत बसू. रात्री उशिरा आपल्या घरी येऊ. त्या 12-14 तासात कुणीच आपल्याला त्रास देऊ नये, कुणाचीच हाक आपल्या कानावर येऊ नये. मला हे करायचं आहे, ते हवं आहे असं काही वाटू नये. बस एवढंच वाटतं मला. तू म्हणतेस ते मी समजतो गं प्रतिमा. माझ्या हातात असतं तर उद्याच मी हे सगळं केलं असतं, पण कसं करावं तेच समजत नाही. पैसे एक वेळ कुठून तरी जमा करेन मी, पण मुलांचं काय, मुख्य म्हणजे बाबांचं काय, असं म्हणून प्रदीप शांत झाले. मग प्रतिमा उठली. माझं आवरून झालं आहे सगळं, तुम्हीसुद्धा लवकर झोपून घ्या असं म्हणून ती निघून गेली. तसं प्रदीपचं काळीज चिरलं. ताटवाटी घासून त्यांनी जागेला लावली. किचनचा लाईट बंद केला आणि ते मग येऊन झोपले. रोज लागते तशी गाढ झोप लागली नाही. मनात प्रतिमाचेच विचार घोळत होते. या बिचारीने इतक्या वर्षात आपल्याकडे मागितलं तरी काय? कधी साडी नाही, कधी दागिने नाही. इतर बायका मागतात तशी नवनवीन भांडीसुद्धा नाही. तिला फक्त तिच्या आयुष्यातला एक दिवस मोकळा हवा आहे आणि तोही आपण देऊ शकत नाही. आपल्या नवरेपणावरच धिक्कार आहे. या विचाराने त्यांना फार अपराधी वाटू लागलं. पहाटे लवकरच जाग आली. ते लवकर उठले, प्रतिमापेक्षाही लवकर. झाडांना पाणी घालून घेतलं, देवपूजा केली, कांदे सोलून ठेवले. प्रतिमाच्या वाटची 4-5 कामं करून टाकली. किचनमध्ये खुडबुड झाली म्हणून प्रतिमासुद्धा उठली. काय हो, आज लवकर उठलात? तिने आश्चर्यानेच विचारलं. उठलो नाही ग, जाग आली, ते म्हणाले. मुळात काल झोपलाच कुठे होतात तुम्ही? मी पण काय दुष्ट आहे? उगीच तुमचं मन कलुषित केलं, दुःखाचा डोंगर रचून तुम्हाला क्लेशात टाकलं. अपराधी वाटूनच तुम्ही लवकर उठलात ना? माझ्या वाटेची कामं केलीत ना? छे, चुकलं माझं, खरंच सॉरी. मी असं बोलायलाच नको होतं, पण काल फारच भरून आलं हो. आज नाही बोलायचे तसं. आज प्रकृतीसुद्धा छान आहे माझी. त्यांचा हात हातात घेत प्रतिमा म्हणाली. प्रतिमा, कधी वाटतं कोणत्या जन्मीचं पुण्य होतं गं की तुझ्यासारखी बायको मला मिळाली. आणि भीतीसुद्धा वाटते की तू एवढी समजूतदार का आहेस? का कधी माझ्याशी भांडत नाहीस? का कधी कोणत्या गोष्टीची तक्रार करत नाहीस? का मोठ्या मागण्या करत नाहीस? आणि मग लाजसुद्धा वाटते. तू करत नाहीस तेच बरं आहे, कारण तुझ्या मागण्या पुरवण्या इतपतसुद्धा माझी लायकी नाही गं. बोलताना प्रदीपना रडू फुटलं. अहो हे काय, सगळंच देता तुम्ही. अजून संसाराला काय हवं असतं? जे आहे ते छान आहे. उगीच मनाला त्रास करून घेऊ नका.
गाडी घोड्याचा प्रवास असतो तुमचा. नको नको ते विचार मनात आणू नका. शांतपणे जा आणि शांतपणे या. बाकी सगळ्या गोष्टी घडतील तेव्हा घडतील. आणि हे काय, आज भाजीची सुद्धा तयारी करून ठेवलीत? अहो, मला काही कामं ठेवाल की नाही? बरं, आता जा तुम्ही, तुमची तयारी करून घ्या. मुलांनाही उठवते मी. जाताना बाबांचं औषध तेवढं काढून ठेवा. प्रदीप मग तयारी करायला गेले. उरलेली सगळी कामं प्रतिमाने भराभर आटपली. प्रदीपचा डबा दिला. डबा घेऊन प्रदीप ऑफिसला निघून गेले. प्रतिमाने बाबांसाठी बनवलेली रव्याची खीर त्यांना भरवली. मुलांना बसस्टॉपपर्यंत सोडलं आणि मग तिथूनच ती देवळात गेली. प्रदीप ऑफिसमध्ये आले. कामाला सुरुवात केली. काम भराभर होतही होतं, पण मनात प्रतिमाचाच विचार चालला होता. काहीही झालं तरी एक दिवस का होईना तिला कुठेतरी बाहेर घेऊन जायचं. प्रॉब्लेम आहे असं म्हणत राहिलो ना तर त्यावर उत्तर कधीच मिळणार नाही. प्रॉब्लेम आहे तर उत्तर शोधायला हवं. त्यांनी भराभर कामं उरकली. लंचच्या वेळेस एक कागद आणि पेन घेऊन ते बसले. एक दिवस काढायचा म्हणजे काय काय अरेंजमेंट करावी लागेल याची नोंद करत गेले. समजा मुलांना शाळेतच पाठवलं नाही तर चालू शकेल. अशी ही परीक्षा झाली आहे त्यांची. शनिवारी तसाही हाफ डे असतो. पिंकी लहान आहे, पण चिकू तर मोठा आहे ना. एक दिवस त्यांना सांगता येईल, तुम्ही तुमचा चहा करून घ्या. त्यांना क्रीम बिस्किटचा पुडा आणून ठेवू. जेवणासाठी उडपी हॉटेलमध्ये सांबार भात मिळतो, तो आणायला सांगू. थोडी फळं आणून ठेवू. तशी मुलं मस्ती करणारी नाहीत. संध्याकाळी ती आपली आपली खेळतील, घरी येऊन अभ्यास करतील. रात्री आपण येऊच की. मुलांचा प्रश्न निकालात निघाला. आता प्रश्न बाबांचा. बाबांना फार प्रवास झेपायचा नाही. टॅक्सीतून ताईकडे किंवा मनोहरकडे सोडता येईल. दोघेही आपलीच भावंडे आहेत. आपला एक दिवसाचा प्रॉब्लेम ते नक्कीच समजून घेतील. पण हा प्रॉब्लेम फोनवर समजावता यायचा नाही. फोन केला तर असं वाटेल की दादाने कामापुरती फोन केला. तेव्हा आज ऑफिसमधून लवकर निघून त्यांच्या घरी जायला हवं. मनोहर तयार झाला तर प्रश्नच नाही. मग ताईलासुद्धा विचारायला नको. पण त्याची काही अडचण असेल तर मग मात्र ताईकडे जावंच लागेल. मनोहरकडे जायचं म्हणजे फळं किंवा मिठाई घेऊन जावं लागेल. त्याच्याकडे काम झालं तर ठीकच, नाहीतर मग तिथूनच ताईकडे जायचं. तिच्याकडे सुद्धा फळं किंवा मिठाईच घेऊन जावं लागेल. एका ट्रिपमध्ये काम भागलं तर ठीक, नाहीतर दोघांकडेही खेपा टाकायला लागतील. किमान मिठाई आणि फळांसाठी 400 रुपये हवे. ठीक आहे, होतील ॲडजस्ट तेवढे. नुसतं मनोहरकडे जायचं म्हटलं तर 6 वाजता निघून चालेल, पण ताईकडे सुद्धा जायचं म्हटलं तर 5ला निघायला हवं. आज काहीही झालं तरी सरांना सांगून निघावंच लागेल. त्यांनी भराभर जेवून घेतलं आणि मग डायरेक्ट कामालाच लागले. लंच टाईम संपला आणि मग ते सरांच्या केबिनमध्ये गेले. प्रदीप, या बसा ना. सर, एका विषयावर बोलायचं होतं. म्हणजे रिक्वेस्टच करायची होती. प्रदीप म्हणाले. बोला ना, काय झालं? कामाचं खूप प्रेशर आहे ना तुमच्यावर, समजतो मी. पण मी सुद्धा प्रयत्न करतोय हो. तुम्ही काळजी करू नका. फार दिवस तुम्हाला त्रास देणार नाही मी, सर म्हणाले. नाही सर, कामाच्या प्रेशरबद्दल मी बोलायला आलेलो नाही. ते मी करेनच मॅनेज. त्याची काळजी तुम्ही करू नका. मला जरा वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे, प्रदीप म्हणाले. प्रदीप, मी जॉब सोडतोय एवढं फक्त म्हणू नका. कारण खरंच तुमच्यासारखी माणसं कंपनीची असेट असतात. कधी कधी तुमच्यावर अन्याय होतोय पाहतोय ना मी. पण होईल तशी मी माझ्या परीने मदत करणार आहे तुम्हाला. पण प्लीज जॉब सोडायचा विषय काढू नका. सरांनी स्वतःचे काहीतरी अंदाज बांधले होते म्हणून ते बोलत होते. नाही सर, तोही विषय नाही, प्रदीप असं म्हणाले. तेव्हा सर आश्चर्याने पाहू लागले. अहो, मग झालं तरी काय? घरी काही प्रॉब्लेम आहे का, सरांनी विचारलं. प्रॉब्लेम असा नाही सर, पण बायकोची इच्छा आहे की एक दिवस कुठेतरी देवदर्शन करून यावं, प्रदीप म्हणाले. हत्तीच्या, एवढी साधी गोष्ट, मग जा की घेऊन त्यांना. अडचण काय आहे त्यात? या शनिवारी जा, सुट्टी सँक्शन करून टाकतो, हसत हसत सर म्हणाले. थँक्यू सर, मी प्रॉमिस करतो. सोमवारी लवकर येऊन आणि उशिरा थांबून सगळी कामं पूर्ण करेन मी, प्रदीप म्हणाले. त्या बाबतीत मला काही शंकाच नाही. तुम्ही बिनधास्त शनिवारी जा. आणखीन एक सर, प्रदीप म्हणाले. बोला. सर, आज थोडं ऑफिसमधून लवकर निघणार आहे. काय आहे ना, घरी माझे बाबा असतात. आम्ही दोघं जायचं म्हटलं की त्यांची व्यवस्थासुद्धा पाहायला हवी. तेव्हा भावाला किंवा बहिणीला रिक्वेस्ट करून पाहणार आहे, प्रदीप असं म्हणताच सर थोडे चिंतेत पडले. खरं सांगू प्रदीप, तुमच्या भावंडांचं मला माहीत नाही, पण माझा असा अनुभव आहे की संकटात एक वेळ बाहेरची माणसं मदतीला येतील, पण नातेवाईक नाही. तुमचे बाबा इतकी वर्ष तुमच्याकडेच आहेत ना, मग त्यांना स्वतःच्या वडिलांबद्दल कधीच माया कशी वाटत नाही? तुमचा त्रास त्यांना दिसत कसा नाही? कधीतरी येऊन ते का म्हणत नाहीत की काही दिवस आम्हीसुद्धा बाबांना घेऊन जातो म्हणून? हे पहा, त्यांच्याबद्दल तुमच्या मनात मला विष कालवायचं नाही, पण त्यांना मदत करायची असती ना तर तुम्ही न सांगताच त्यांनी ती केली असती. तुम्ही त्यांच्याकडे जरूर जा, मदत मागा, पण सोबतच काहीतरी दुसरा पर्यायसुद्धा शोधून ठेवा. सरांच्या बोलण्याने प्रदीप अधिक चिंतेत पडले. ते म्हणत होते तेही काही खोटं नव्हतं. इतके वेळेस मनोहर आणि वहिनी बाबांना भेटून जायचे, पण कधी म्हणून आम्ही बाबांना घेऊन जातो असा विषय काढला नाही. ताईसुद्धा स्वतःच्या गाडीने येते, पण मी बाबांकडे राहते, त्यांची सेवा करते असं कधीच म्हणत नाही. आता ह्या लोकांचं काय करावं?
स्वतःहून कळत नसेल तर काही वेळेस समोरून आठवण करून द्यावी लागते, असा विचार करूनच संध्याकाळी प्रदीप 5ला ऑफिसमधून निघाले. ठरवल्याप्रमाणे मिठाई घेतली. मनोहरच्या घरी पोचले. घरी मनोहर अजून ऑफिसमधून आला नव्हता. वहिनी मात्र होत्या. अरे भाऊजी, हे काय अचानक आलात? फोन तरी करायचा, त्या काळजीनेच म्हणाल्या. फोन करणारच होतो, पण म्हटलं बरेच दिवस भेट झाली नाही, भेटून यावं. प्रदीप म्हणाले. सहजच की काही काम होतं? वहिनीने विचारलं. नाही, खरं सांगायचं तर सहज आलेलो नाही, कामच होतं, असं म्हणताच वहिनींचा चेहरा पडला. कसलं काम भाऊजी, बोला ना. शक्य झालं तर आम्ही जरूर करू, आयटीने त्या म्हणाल्या. वहिनी, या शनिवारी मी आणि प्रतिमा कुठेतरी देवदर्शनाला जायचं म्हणतोय. संध्याकाळी जाऊन रात्री परत येणारे. मुलांचा काही प्रश्न नाही, ते त्यांचं मॅनेज करतीलच. पण तुम्हाला बाबांना एक दिवस सांभाळायला जमेल का? शुक्रवारी रात्री मी सोडून जातो, रविवारी सकाळी न्यायला येतो, चालेल का? प्रदीप असं म्हणताच वहिनींचा चेहरा खरकन पडला. अहो नाही भाऊजी, या शनिवारी माझे आई बाबा माझ्याकडे यायचे आहेत, आणि शिवाय मुलांच्या परीक्षासुद्धा चालू आहेत. खरंच जमणार नाही. जमण्यासारखं असलं असतं तर नाही म्हणालो नसतो. हल्ली यांनासुद्धा यायला किती उशीर होतो. यांच्या तब्येतीच्या एक ना अनेक तक्रारी चालू झाल्या आहेत आता, आणि मला तरी कुठे होतो. मुलांचा त्रास वेगळाच. खरंच नाही म्हणायलासुद्धा वाईट वाटतंय. पण नाही हो जमणार. वहिनी असं म्हणताच प्रदीप उठले. ठीक आहे वहिनी, काहीच हरकत नाही. पण यापुढे बाबांना बघायला नाही आलात तरी चालेल, कारण आगंतुक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करायला माझ्या बायकोलासुद्धा आता जमणार नाही. कधी नव्हे ते प्रदीप बोलून गेले. वहिनींचा चेहरा गोरामोरा झाला. असं अगदी तोडून बोलू नका भाऊजी. तुमच्या इतकीच बाबांची आम्हालाही आहे काळजी, पण कधी कधी शक्य होत नाही. वहिनी असं म्हणताच प्रदीप म्हणाले. कधी कधी शक्य होत नाही की कधीच शक्य होत नाही? नुसती काळजी करून उपयोगाचं नसतं वहिनी, काळजी घ्यावीसुद्धा लागते. असो, फार काही बोलत नाही मी, निघतो. रागारागातच प्रदीप बाहेर पडले. ऑटो पकडून थेट ताईकडे गेले. अरे प्रदीप, किती दिवसांनी आलास? ये ना, बस. बाबा ठीक आहेत ना रे? त्यांची फार फार आठवण येते. या शनिवारी येऊन जाईन हं मी. ताई असं म्हणताच प्रदीपला जरा बरं वाटलं. खरं ग ताई, त्यासाठीच आलो होतो मी. या शनिवारी मी आणि प्रतिमा कुठेतरी देवदर्शनाला जाणार आहोत. तू शनिवारी सकाळी लवकर ये किंवा शुक्रवारी राहायलाच ये. एक दिवस बाबांच्या सोबतीला थांब. मुलांची काळजी करू नकोस, ते त्यांचं करून घेतात. वाटल्यास तूही हॉटेलमधूनच मागव, पण प्लीज एक दिवस ॲडजस्ट करशील का गं? ते ऐकताच ताई कावरीबावरी झाली. अरे बापरे, बघ सांगायलाच विसरले. या शनिवारी ना यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे. नाही रे जमणार. पुढे मागे बघू केव्हा तरी. बाबांना विचारलं म्हणून सांग हं. प्रदीप उठले आणि काहीच न बोलता बाहेर पडले. सरांचं बोलणं आठवत राहिलं. एक वेळ बाहेरची लोक मदत करतील, पण सख्खे नातेवाईकच अडवून दाखवतील. पण आज काही केल्या त्यांनाही मार्ग शोधायचाच होता. बाहेर निघाले तेव्हा 7:30 वाजून गेले होते. त्यांनी त्यांच्या मित्राला फोन केला. अरे विनायक, मागे तू म्हणाला होतास ना तुझ्या आईसाठी सांभाळायला कोणीतरी बाई येतात म्हणून, त्या संस्थेचा नंबर देशील का जरा? विनायकने नंबर दिला. त्यांनी लगेचच फोन फिरवला. मॅडम, एका दिवसासाठी माझ्या वडिलांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांभाळायला कुणीतरी माणूस हवा होता. ठीक आहे, एक माणूस पाठवते मी. 1,000 रुपये होतील. तुमचा ॲड्रेस फक्त सेंड करा. प्रदीपना आनंद झाला. त्यांनी पटापट ॲड्रेस लिहून ठेवला आणि पाठवला. घरी जाताना एक वेगळाच कॉन्फिडन्स आला होता. आता काहीही झालं तरी या शनिवारी आपण आपल्या बायकोला घेऊन जायचंच असं त्यांनी ठरवलं. त्याच ऐटीत ते घरात आले. काय हो, आज अगदी खुशीत दिसताय? प्रतिमाने विचारलं. हो प्रतिमा, खरंच खुश आहे मी आज, प्रदीप म्हणाले. एवढं झालं तरी काय? तिने आश्चर्याने विचारलं. बस ना, सांगतो. बसते, तुमच्यासाठी चहा तर आणते, ती म्हणाली. अगं राहू दे तो चहा, तू बस आधी. अहो एवढा कसला आनंद, काय झालंय? प्रतिमा बाजूला बसत म्हणाली. प्रतिमा, या शनिवारी तयारी करून राहा. आपण शिर्डीला जाऊ, दर्शन करू आणि संध्याकाळी जरा उशिराच परत येऊ. सगळी व्यवस्था केली आहे मी. ते ऐकताच प्रतिमा आश्चर्याने पाहू लागली. काय सांगताय? कशी काय व्यवस्था केली तुम्ही? अहो मुलांचं काय, बाबांचं काय, काहीतरीच असतं तुमचं. मी काहीतरी बोलले, एवढं मनावर घेतलं होय तुम्ही? हात झटकत प्रतिमा उठणार तेवढ्यात त्यांनी तिला पुन्हा बसवलं. ऐकून तर घे, मुलं काही लहान नाहीत. त्यांना एक दिवस शाळेला सुट्टी घ्यायला सांगू. बिस्किटं फळं आणून ठेवू. उडपीमधून भात सांबार आणतील, प्रदीप म्हणाले. अहो मुलांचं झालं, बाबांचं काय? काळजीने प्रतिमाने विचारलं. तीही झाली व्यवस्था. खरंच? भाऊजी येणार आहेत त्यांना न्यायला? तिने अपेक्षेने विचारलं. नाही. ताई तयार झाल्या? पुन्हा विचारलं तिने. ते दोघेही तयार नाही ग झाले. अहो मग काय करणार तुम्ही? आता मात्र प्रतिमा चांगलीच काळजीत पडली. वृद्ध माणसांना सांभाळायला संस्थेतून काही माणसं येतात. त्यापैकी एकाला तयार केलं. तो सकाळी येईल. सकाळी खीर वगैरे बनवून ठेव. दुपारची कंजी त्यालाच करायला सांगू. मुलं करतील मदत. आपण जाऊया. एक दिवस सगळेच करतील ॲडजस्ट.
कुणाला काही त्रास व्हायचा नाही. खरंच असं होईल का हो? प्रतिमाताईंनी विचारलं. होय होय, खरंच असंच होईल. आता फार किस काढू नकोस. शुक्रवारी मुलांशी मी बोलतो, बाबांशीही बोलतो. शुक्रवारी संध्याकाळी त्या बाईंकडून त्या माणसाचा नंबर घेतो. एक दिवस आपण आपल्यासाठी जगू. शनिवारची प्रतिमा वाट पाहत राहिली. शुक्रवारी मुलं घरी आली तेव्हा प्रदीपने विषय काढला. पिंकी, चिकू, बाळांनो, एक महत्त्वाचं बोलायचं होतं. उद्या मी आणि आई देवदर्शनासाठी शिर्डीला चाललो आहे. तुम्हाला घेऊन गेलो असतो, पण आपले आजोबा एकटे आहेत ना. आईला बिचारीला कित्येक दिवसात बाहेर पडता आलेलं नाही. आपल्या सगळ्यांचं कल्याण व्हावं, चांगलं व्हावं म्हणून देवाला प्रार्थना करावी अशी तिची इच्छा होती. आम्ही सकाळी जाऊ, रात्री उशिरापर्यंत परत येऊ. तुम्ही दोघं राहाल ना? उद्या शाळेला जाऊ नका. फळं बिस्किटं खाऊ आणून ठेवलाय मी. जेवणासाठी खालून उडपीचा भात सांबार मागवून घ्या. पैसे देऊन ठेवेन मी. दोघे घरातच खेळा. आजोबांची काळजी घ्या. आजोबांना सांभाळायला एक काका येणार आहेत, त्यांना मदत करा. कराल ना एवढं बाळांनो? बाबा असं म्हणताच चिकू आणि पिंकी एकमेकांकडे पाहत राहिले. पण बाबा, उद्या शाळेत ओरल परीक्षा आहे. शाळा बुडवून नाही चालणार, चिकू म्हणाला. प्रदीपचा सगळा उत्साह मावळला. ते तसेच खुर्चीवर बसले. अरे जाऊ देत ना, थोडे मार्क जातील, आणखीन काय. नाही नाही बाबा, परीक्षेला गेलो नाही तर सर ओरडतात. जावंच लागेल, पिंकी म्हणाली. अरे मी तुमच्या सरांशी बोलतो. प्रदीप एवढं बोलेपर्यंत त्यांच्या मोबाईलवर फोन वाजला. मिस्टर प्रदीप, मी ओल्ड एज होममधून बोलते. आपण 2 दिवसांपूर्वी शनिवारसाठी फोन केला होतात ना, त्याच संदर्भात सांगायचं होतं की जो माणूस येणार होता ना, त्याचे काका अचानक वारले. उद्या तो काही येऊ शकणार नाही. दुसरी एक व्यवस्था होईल, पण फक्त 12 ते 4 या वेळातच ती सेवा मिळेल. चालणार असेल तर सांगा, मग त्या माणसाशी बोलून ठेवते. ते ऐकताच प्रदीपने रागानेच फोन कट केला. त्यांची ती धडपड, चिडचिड प्रतिमा पाहत होती. तिला थोडंसं वाईट वाटलं, पण तेवढ्यात हसऱ्या चेहऱ्याने ती पुढे झाली. अहो काय झालं? एवढी का चिडचिड? तिने विचारलं. सॉरी ग प्रतिमा, बघ ना, सगळे हातपाय मारून झाले, पण खरंच नशीब फुटकं आहे आपलं. कुठच्याच बाजूने साथ मिळतच नाही. त्यांनी अलगदपणे डोक्यावर हात मारून घेतले. अहो असं काय? मी मूर्खासारखं काहीतरी बोलून गेले आणि तुम्ही तीच गोष्ट धरून बसलात. तुम्ही एवढे प्रयत्न केलेत ना, तेच भरून पावलं मला. मला कुठेही देवदर्शनाला जायचं नाही आहे ते ठीक आहे. मी मुलांनो, जा रे तुम्ही अभ्यास करा. नाही जाणार आम्ही कुठे. उद्या पाठवेन तुम्हाला शाळेत. बघ ना प्रतिमा, मुलांना समजावत होतो तो त्या बाईचाही फोन आला. उद्या त्या माणसाला जमणार नाही म्हणून. कितीही हातपाय मारले ना तरी कामं होतच नाही ग. खरंच अजून काय काय परिस्थिती देव दाखवणार आहे कुणास ठाऊक. वैतागतच प्रदीप बोलत होते. प्रतिमा त्यांच्या बाजूला येऊन शांत बसली. अहो सकाळपर्यंत मलाही असंच वाटत होतं, पण नंतर असं काही घडलं ना की आयुष्याकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलला. प्रदीप तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. काय ग, काय झालं? त्यांनी विचारलं. सकाळी देवळात गेले होते. तुम्हाला ती फुलवाली सुनीता माहिती आहे ना? अहो ती मागच्या झोपडपट्टीत राहते ती. हां, तिचं काय? प्रदीपने विचारलं. बऱ्याच दिवसानंतर देवळाबाहेर दिसली. तिला विचारलं, एवढे दिवस कुठे ग होतीस? तर म्हणाली घरीच होते. नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला, त्याचे 2ही पाय गेले. आता नवरा घरीच आहे. लहान मुलाला घेऊन बसली होती बिचारी तिथे. ते पाहून तर मला तिथेच रडू फुटलं. पण तिने समजावलं. ताई, सुरुवातीला हे जेव्हा घडलं तेव्हा मीही अशीच खूप रडले, पण मग माझ्या शेजारी राहणाऱ्या कुसुमकडे बघून शांत झाले. तिचा नवरा लग्नानंतर 2 महिन्यातच गेला. तिचं दुःख केवढं मोठं. माझा नवरा अपंग झाला, त्याला नकली पाय बसवायचे आहेत. तो कसा तरी उभा राहीलच. माझ्या संसारासाठी माझा नवरा तरी आहे. माझ्या नवऱ्याचा भक्कम आधार तरी आहे मला, पण तिला बिचारीला तेही नाही. तेव्हा मग अश्रू पुसले आणि उभे राहिले. आपलं दुःख तोपर्यंतच मोठं असतं जोपर्यंत आपण आपल्यापेक्षा दुःखी माणूस पाहत नाही. सुनीताने कुसुमला पाहिलं आणि मी सुनीताला. त्या क्षणी माझे अश्रू संपले, माझं दुःख संपलं. सुनीताकडून फुलं घेतली, देवाला वाहिली. त्याच्या डोक्यावर डोकं ठेवून खूप खूप रडले. देवा, तू भरपूर दिलंस रे, अगदी भरभरून दिलंस. झोळी कुठेच कमी ठेवली नाहीस. तरीही आम्ही दुर्दैवी माणसं तुझ्याकडे फक्त तक्रारच करतो. जे नाही त्याच्यासाठी रडतो, धावतो. जे आहे त्याबद्दल कधीच थँक्यू म्हटलेलं नाही. कृतज्ञ राहायला आम्ही विसरून जातो. खरंच सांगते, आता कसलाही खेद नाही, दुःख नाही, तक्रार नाही, वाईट वाटणं तर अजिबातच नाही. माझं घर, माझा संसार, माझा नवरा, माझी मुलं हे एवढं सगळं भरभरून असताना मला तक्रार करायचा अधिकार आहेच कुठे? सगळ्या तक्रारी संपल्या आणि तुम्हीसुद्धा आता अजिबात वाईट वाटून घेऊ नका. पुढे सगळं छान होणार आहे. त्यासाठी आत्ताचा हा क्षण दुःखात का घालवायचा?
ते ऐकून प्रदीपना पण खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी प्रतिमाच्या डोक्यावर हात ठेवला. खरंच, एक दिवस तू म्हणतेस ना तसाच येईल. देवाकडे कसलीच तक्रार नाही, करायलाही नको, आहे ते बरं आहे आपलं. एवढं बोलेपर्यंत प्रदीपचा मोबाईल वाजला. त्यांच्या सरांचाच फोन होता. त्यांना जरा आश्चर्य वाटलं. त्यांनी पटकन फोन रिसीव्ह केला. सर, एवढ्या रात्री फोन? हो प्रदीप, थोडं काम होतं, सर म्हणाले. बोला बोला सर. खरं म्हणालो होतो उद्या कुठेतरी देवदर्शनाला जाईन, पण तुम्ही म्हणालात तसं कुठूनही मदत मिळाली नाही आणि प्लॅन कॅन्सल झाला. पण आता कसली तक्रारसुद्धा नाही सर. तेव्हा उद्या ऑफिसला येतोय मी. बिनधास्त काम सांगा, प्रदीप म्हणाले. अहो, तेच सांगायला फोन केला होता. माझ्या बायकोने स्वामी समर्थांना एक नवस केला होता. बरीच वर्ष माझ्या मुलाला आणि सुनेला मूल होत नव्हतं. आठवड्याभरापूर्वी माझ्या सुनेने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला. तेव्हा या शनिवारी अक्कलकोटला जाऊया असं माझी बायको म्हणाली होती. स्वामींसाठी सेवा म्हणून 5,000 लाडूसुद्धा आम्ही मागवले आणि नेमका काल तिचा पाय मुरगळला. इतका की चालणंही अशक्य आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार होतो की उद्या तुम्ही माझी गाडी घेऊन ते प्रसादाचं सामान घेऊन अक्कलकोटला जाल का? सोबत ड्रायव्हर असेल. तुम्ही तिथे जा, दर्शन घ्या आणि वाटेल तेव्हा तुम्ही परत या. अगदी तुमच्या वेळेने परत या. ड्रायव्हर तुम्हाला घरपर्यंत सोडेल. ते ऐकताच प्रदीपना आनंद झाला. पण लगेचच मुलांच्या शाळेचा प्रश्न उद्भवला. तेही मॅनेज केलं तरी बाबांचा प्रश्न सुटणारा नव्हताच. सर, तरीही जाणं होईल असं वाटत नाही हो, कारण मुलांना उद्या शाळेत परीक्षा आहे आणि वडिलांची कुठेच सोय होत नाही आहे, प्रदीप म्हणाले. तेव्हा सर पटकन म्हणाले, अहो त्यात काय एवढं, त्याची सोय मी पाहतो. आपले ऑफिसचे पिऊन काका आहेत ना, उद्या त्यांच्या घरी पेस्ट कंट्रोलसाठी काही माणसं येणार होती. बायकोला घेऊन ऑफिसमध्ये राहू का असं मला विचारत होते. आता ऑफिसमध्ये त्यांची गैरसोय होण्यापेक्षा त्यांना तुमच्या घरी पाठवतो. त्यांच्या बायकोला तर तुम्ही ओळखताच, अतिशय प्रेमळ माऊली आहेत त्या. तुमच्या मुलांना शाळेत सोडतील, दिवसभर तुमच्या वडिलांची काळजीसुद्धा घेतील. आपण त्यांना अधिकीचे पैसे देऊ आणि ते सगळं माझ्यावर सोडा. तुम्ही तयारी करा. असं समजा की स्वामींचं बोलावणं आलेलं आहे. आता नाही म्हणू नका हं. सकाळी 6ला गाडी पाठवतो मी, तयार राहा. होय होय सर, लगेचच बायकोला सांगतो. प्रदीपना आनंद झाला. प्रतिमा गोंधळून त्यांच्याकडे पाहत होती. काय झालं हो नेमकं? त्या बिचारीला सुद्धा काही कळत नव्हतं. अगं सांगतो प्रतिमा, खरंच सांगतो. खूप छान बातमी आहे. प्रतिमा, कंप्लेंट सोडून कॉम्प्लिमेंट द्यायला लागलो ना की आयुष्य खरंच खूप मॅजिकल होतं बघ. जादू घडायला लागते. सरांनी सगळी व्यवस्था केली आहे. चल, मुलांनाही सांगू आणि बाबांनाही सांगू. बाबांनाही खूप आनंद झाला. बरं झालं रे पुरानो, मला जमत नव्हतं. निदान तुम्हाला तरी जमलं. जाऊन या. माझी एवढी सेवा करता तुम्ही. स्वामी तुमचं सगळं कल्याणच करतील. मुलंसुद्धा शहाण्यासारखी म्हणाली, आई बाबा आमची काळजी करू नका. त्या काका काकींना आम्ही त्रास देणार नाही. उलट त्यांना मदत करू. तुम्ही निवांतपणे या. दुसऱ्या दिवशी दोघेही आनंदाने अक्कलकोटला निघाले. त्यांचा तो एक दिवस साजरा होणार होता. कदाचित देवानेच त्यांचं धैर्य पाहून साजऱ्या होणाऱ्या त्या दिवसाचा जणू सोहळाच केला होता.